उद्यापासून तुमच्या अकोल्याकडे पाऊस सुरू होईल. उद्यापासून अकोला जिल्ह्याकडे पाऊस सुरू होईल. हो, रात्रीच्याला. बर, विदर्भातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सुरू होईल सर? विदर्भात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, म्हणजे उद्या पूर्व विदर्भात होईल. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, वाशिम, हिंगोली, पुन्हा इकडं नांदेडला सुरू होईल. इकडं त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात 14 होईल, 14 तारखेपासून. बरं, परभणीकडे 14 तारखेपासून पाऊस सुरू होणार. हो, आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडं पुढे सरकेला की बीड जिल्ह्याकडे 15 पासून, मग 15 ऑगस्ट पासून. बर, आणि सर 15 ऑगस्ट ते मग 22 ऑगस्ट मग राज्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे, मग मुसळधार. 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस आहे. हो हो. मग त्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना फवारणी वगैरे योग्य वातावरण किंवा काही शेतीची कामे करण्यासाठी उद्याच्या दिवसाचा चान्स आहे. उद्याच्या दिवसात चान्स आहे, बाकी नाही. आज आणि उद्या दुपारपर्यंत फक्त तिकडल्याला आहे समजा 3 दिवस आणि 2 दिवस. आपल्या विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यासाठी आणि 2 दिवस. बर, म्हणजे सर झड लागणार की सारखाच मुसळधार पाऊस आहे? जोरात पाऊस पडणार आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, आपण मागच्या अंदाज सांगितलं ना, येलदरी धरण भरण. हो सर, भरलं झालं, 89 झालं, आणि त्याचं पाणी सोडावं लागणार आहे. हो सर. खडकपूर भरलं, त्याचं पाणी सोडलंय, आणि पुन्हा सिद्धेश्वर धरणाला किती सोडावं लागणार. म्हणजे आता ह्या पाऊस इतका पडणार आहे 22 पर्यंत मुसळधार. हो, ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस. बरं, आणि सर पाऊस परतीच्या वाटेवर कधी असणार आहे? परतीचा 10 ऑक्टोबरच्या नंतर. कसा असणार आहे परतीचा पाऊस? चांगला असणार का नुकसानदायक असणार? नाही ना, तसं 10 सप्टेंबरला सुरू होत आहे परतीचा. हो सर, परतीचा जास्त पडणार आहे यंदा. परतीचा जास्त पडणार. 10 ऑक्टोबर सुचून कमी होणार आहे. बर, आणि सर मग दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये कसं असणार आहे? हे सगळ्यात महत्वाचं हे आहे, म्हणजे धुळे, नंदुरबार तिकडं पाऊसच नाही बरं का. काही ठिकाणी नुसते ते असे रिमझिम पडतंय. त्या शेतकऱ्याचे खूप फोन येत होते. खरं हे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत इतका पाऊस पडला नव्हता. पण हे ना 15 पासून ते 22 दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे उडी नाली वाहतील असा पाऊस पडणार आहे. बर, त्यांच्या विहिरीला पाणी येणार आहे. हा, आणि इकडं त्याच्यानंतर अहिल्यानगर भागामध्ये इकडं शिर्डी, राहता, कोपरगाव, नेवासा, हो, पुन्हा श्रीरामपूर, त्या भागात पुन्हा त्या भागात कमी होता पाऊस. त्यांना सुद्धा आनंदाची बातमी, 15 ऑगस्ट ते 22 खूप पाऊस पडणार आहे अहिल्यानगरला. बर सर. बीड जिल्ह्यात मुसळधार होणार आहे. हो, बीड जिल्ह्यात मुसळधार होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात आजच पडला, खूप पडला सकाळी. म्हणजे आजच 12 तारखेलाच खूप पडला. लातूर जिल्ह्यात खूप पडणार आहे. परभणी जिल्ह्यात पण आहे. त्याच्यानंतर जालना, संभाजीनगर, इकडे कन्नड भागात एक थोडं कमी येतं. त्या कन्नड भागात देखील ह्या पावसात पडून जाणार आहे 15 ऑगस्ट पासून. हो सर. त्याच्यानंतर सिल्लोड भागात काही गाव सुटलेल्या गावात सुद्धा ह्याच्यात पाऊस पडून जाणार. म्हणजे याच्यात कोणी वंचित राहणार नाही ह्या पावसात. मुंबई सुद्धा मुसळधार आहे, अति मुसळधार. मुंबई, पुणे, नाशिक, गोदावरीला पाणी, पुन्हा ते नाशिकचं ते दुतोंड्या मारुती आहे ना, हो, त्याच्यात त्याला पाणी लागेल. एवढा पाऊस आहे का सर? मग हो, लय मोठा पाऊस पडणार आहे. मग आता सर मग शेतकऱ्याचं नुकसान वगैरे कसं? धरण आता परत पाणी सोडावं लागणार आहे. शेतकऱ्याचं खूप नुकसान होणार आहे. म्हणजे याच्यात पण शेतकऱ्याने आताच मध्ये जिथं पाणी साचतंय त्या जमिनीमध्ये सुपर फॉस्फेट फेकला ना, मग ती जमिनीतलं पीक वाचत आहे, समजा वाचते पीक. बर सर, मग 22 तारखेच्या नंतर उघडीप आहे की नाही महाराष्ट्रात? 2-3 दिवस भेटतील. किती दिवस सांगा ना शेतकऱ्यांना? 2-3 दिवस. 26 पासून पुन्हा पाऊस सुरू होणार.